शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट चौसाळा, तालुका अंजनगाव सुरजी आणि जिल्हा अमरावती। तर आज आपण एक संत्र्याच्या बागेत आलो आहे। सोबत आपल्या शेतकरी आहे आणि तानाजी राव घाडगे सर पण आपल्या सोबत आहे। तर आज आपण शेतकऱ्यांना त्यांना आलेले अनुभव विचारू, या झाडाबद्दल त्यांचे काय अनुभव आहे, इथं त्यांनी काय इथं प्रक्रिया केली आहे, जैव सेंद्रिय पद्धतीचा वापर करून कसं हे झाड त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट दाखवत आहे, ते आपण त्यांना प्रत्यक्ष आज विचारू। तर शेतकरी सोबत आहे, त्यांचा पहिले आपण परिचय घेऊ। तर दादा रामराम, नमस्कार। तुमचा परिचय द्या। मी नितीश बाळकृष्ण पवार, मुक्काम पोस्ट चौसाळा, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती। आता आम्हाला सांगा, आमच्या शेतकऱ्यांना सांगा की या झाडाची कंडिशन अगोदर कशी होती? म्हणजे सांगायचं झालं तर हे झाड पूर्णपणे सुकलेलं सुकलेलं होतं। मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये बर सुकलेल्या अवस्थेत होतं। समजा असे 3 झाडं होते आमच्या बागेमध्ये। बर, तर याला नुसतं अल्ट्रासी आणि बायोरिच कमीत कमी 5 ते 6 वेळा ड्रिंचिंग झाली आणि फवारणी घेतली आहे? फवारणी 1 वेळा घेतली होती। बर, तर त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसात त्याच्यामध्ये चेंजेस दिसायला लागले? आम्हाला म्हणजे 2 वेळा ड्रिंचिंग केल्यानंतरच म्हणजे त्याला अशी नवीन पालवी निघाली। बर, मग आम्ही कंटिन्यू अजून जुमात भिडलो त्याच्या मागं। याला डिंक्याही होता? डिंक्या पण होता, आता पण आहे ना हे। बर, आता हा पूर्ण वाढलेला आहे समजा। म्हणजे डिंक्या अगोदर ऍक्टिव्ह होता, आता पूर्ण इनऍक्टिव्ह झालेला आहे। हा म्हणजे वाढला आहे पूर्ण। हा हा आता हे जे दिसते ना, हे सर्व नवीन पालवी आहे समजा। म्हणजे हे पहिले पालवी पण नव्हती, नाही पूर्ण झाड असं म्हणजे हे होतं विदाऊट हा पालवी, विदाऊट पानाचं समजा, पण जिवंत खोड जिवंत होत, खोड जिवंत होतं। आणि तुमच्या हिशोबाने हे झाड जिवंत होणार होतं का? नाही, आमचे 2 झाडं गेले। आता सेटिंग पण चांगली आहे, तुम्हाला नवीन विचारू. फूट आहे। तर तुम्ही अल्ट्रासी बायोरिचची कमीत कमी 5 ते 6 ड्रेंचिंग याला दिलेली आहे। हो, तर त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी हे झाड चांगल्या प्रकारे आता म्हणजे समजा नवसंजीवनी हा. झाडाला भेटलेली आहे। आणि शेंड्यापर्यंत हिरवा आहे आता झाड, विशेष शेंड्यापर्यंत हिरवा आहे, पानाची क्वालिटी पण चांगली आहे, साईज पण वाढली आहे। आणि जे आपण जे नवीन पालवीवर जे नागाडीचा जे अटॅक येतो ते काही दिसत आहे का याच्यावर? नाही, पूर्ण क्लिअर आहे। म्हणजे अल्ट्रासी बायोरिच व्यतिरिक्त काही दुसरं वापरलं आहे का याच्यावर? केमिकलचा फवारा वगैरे काही घेतला आहे का? केमिकल आता थ्रिप्स वगैरे साठी घेतले आहेत आम्ही फवारे। बर, म्हणजे सुरुवातीला जे काही तुम्ही अल्ट्रासी बायोरिच हा, म्हणजे हा. केमिकलचे किती फवारे झाले याच्यावर? एकच झाला असं? केमिकलचे नाही, 3-4 झाले। 3-4 झाले। बरं, ठीक आहे। पण केमिकल आम्ही वरून फवारलं समजा, आणि ते जे झाड जिवंत झालं बर. हे फक्त ड्रिंचिंग न झालं आहे, कारण पावसाळ्यामध्ये ते पूर्ण वाढलं असतं, वाढलं पण ते वाढलं नाही पावसाळ्यामध्ये। नवीन पालवी फुटली त्याला नंतर, आणि तेव्हापासून कंटिन्यू हिरवच आहे झाड। बर, दादा या ना समोर, या ना, या नाही आपल्या जेव्हा ते साहेब सर। नाही ह्याच्यामध्ये कसं माहितीये का, तुम्हाला जी फूट आले ना ती खालून आली आहे, हा हा ती लक्षात हे घ्या. हे पाना हा. हे हद्दी एकदम फूट आहे. खालपासून हा. वरपर्यंत फूट होत गेली आहे सगळ्या ह्याला बघा, तसंच झालेलं आहे। हे बघा पूर्ण हड्डी फूट आहे। बरं, आता हे जे झाड आहे ना, गेल्या वर्षी तुम्हाला हे कसं असं वाळ्यासारखं दिसत असेल, पूर्ण आता हे सुकलेलं पांढऱ्याचं होतं। असेल. हा हा आता त्यात किती फरक आहे खोडामध्ये? खूप चांगला फरक आहे। आणि जे वाढलेले होते आम्ही हे काढून टाकले आहे, आणि हे सर्व टोटली नवीन पालवी आहे समजा। गेल्या वर्षी पानच नव्हतं, गेल्या वर्षी पानच नव्हतं, होते ते पूर्ण असे सुकलेले बरं हे होते। किती सोपं वाटतंय तुम्हाला पद्धत का अवघड आहे? नाही सोपं आहे सर हे। हा? म्हणजे ठिंबक वगैरे जर असलं तुमच्याजवळ ड्रिंचिंग करायसाठी तर सोपं नाही, आहे। आता नाही काय हे तर मारायला लागलेल्या झाडाला ठिबकची गरज नाही, म्हणजे हा. तुम्ही ओतू शकता ना। हा, याला आम्ही मॅन्युअली हातानच वतलाय मागच्या महत्वाचं वर्षी। काय झालं, ह्या खोडात परत रसरशीतपणा आला। हा हा पानं येऊ दे, पानं तर आलीतच, पण खोडात रसरशीतपणा आलाय, आणि हे लक्षात येत नाही शेतकऱ्याच्या। लक्षात आलं का? आता पण यांनी असं तोडून बघितलं, पण खालून साल याला अटॅच आहे, त्याच्यानं तुटलेलं नाही ते। आपल्याकडे साहेब असं झाड आहे, असे बारीक बारीक फूट काढल्या, म्हणजे एकदम हड्डी फूट म्हणते याला। हा हा हड्डी फूट निघालेली आहे। एकदम लहान 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 लहान। आता हे जी बाग आहे तुमची किती एकर मध्ये आहे? ही 1 एकर मध्ये आहे। 1 एकर हा, मध्ये. इकडून तुम्ही काकाची बघा आहे, आता हे पण अल्ट्रासी आणि याच्यावर आहे। हा, बाहेरीची अल्ट्राशी किती दिवसापासून वापरताय? आम्ही साधारण 8 महिने झाले आहे। 8 महिने। हा. 8 महिन्यात समजा 8 वेळा का ज्यादा सोडले? 8 ह्याच्या कारण आमचं तळांचा पिरियड होता की नाही बगीच्यासाठी, नोव्हेंबर त्यावेळी पासून सोडलं. तर जानेवारी पर्यंत, त्यावेळी सोडलं नाही। त्यावेळेस सोडलं नाही। बरं, ह्याच्यात फरक काय काय वाटतंय तुम्हाला?
फरक म्हणजे त्याचे जिवंतपणा जास्त आहे, रसरशीतपणा. रसरशीतपणा आहे. हम्म. कॅनॉपी वाढली, पानाची साईज वाढलेली बरं आहे. आता ही जे झाड तुमचं तयार झालंय त्याला हे आले का, फळं आली का? हे नवीन फळ पूर्ण आहे, सेटिंग पण चांगली आहे. बघा बरं इथं. दाखवा सर. हे बघा इकडे. म्हणजे 2 पानाच्या मधात सेटिंग आहे बघा. आणि वर किती फळ आहेत. हे वर. आता ते कॅमेऱ्यात दिसणार नाही एवढं. हे इकडून दिसतंय. एक फांदी खाली करून दाखवा म्हणजे लक्षात. हे पहा. हे बघा सेटिंग. बर ह्याच्यामुळं खर्च किती कमी आलाय आपला? खर्च खूप कमी आहे समजा. आता दिवसेंदिवस खर्च वाढतच आहे समजा यातला. नाही हे आपलं बाहेरीच्या अल्ट्रासीचा खर्च किती, त्यामुळं खर्च खाली किती आला? अगोदर वर्षाला किती करत होता? वर्षाला आमचा खर्च समजा 60-70-80 पर्यंत जाते. आता किती झाला? आता एकरी आम्ही पूर्णपणे समजा अल्ट्रासी आणि हे नाही मधात फवारणी. बरोबर आहे. आता खर्च किती कमी आला? आता जवळजवळ अर्धावर झाला खर्च समजा. आता मामा शेजारी आलेत, शेजारीच आहेत तुमच्या का हे आहेत भावकी आहे? शेजारी तुम्ही 100% केलंय. हा. आता आपण त्यांच्या शेतात जाणार, वावरावर लक्षात आलं का? त्यांच्या शेतात जाणार आहे, यानं मग- 100% केलंय. आता हे तुम्ही बघितलं, आपण तिथं जाऊन बघूया त्यांच्यामध्ये काय. आला म्हणतो ना तू. ठीक आहे, ठीक आहे. पॉज करा. आज दररोज दारू पिऊन पडत होतो आपण, त्यापेक्षा कधीतरी प्यायला लागलोय. लक्षात आलं? मग कमी पण पिणार ना आपण. लक्षात आलं का? हे पण वापरत आहे. तुमची कुठे जागा? आमची बाग चिंचणा रोडला आहे तिकडे, बरं, चांगली आहे. चिंचण्याच्या भागात. हो बरी आहे साधारण, कारण की आम्ही दोन्ही- पण आहे का? नाही किती असं दिवस झालं चालू करून? आता आम्हाला 1 महिना म्हणजे जानेवारी मध्ये नवीन. सुरू केलं होतं. म्हणजे हे ते एवढं रसरशीत दिसलं पाहिजे. मामा तुमची कुठली बाग? चला इथं. गाडी आहे ना, हा. गाडीच्या जवळ. चला, तिथेच आहे, तिथं रेकॉर्डिंग. आमच्याकडे करा. हे बघा ते खाली किती हे आलंय, त्याला बुरशी आल्यासारखं. पण हे अगोदरचा कलर असेल. हे तुम्ही इथल्या इथं बघा, शेजारी कितीतरी फरक आहे. हे साहेब हे घेऊया, हे चांगलं शूटिंग आहे साईड बाय साईड. हे शेतकरी आहेत का? बरं असू दे, काय ते बोलू द्यायला प्रॉब्लेम करतील. तर आता बघा, ही बाग आणि ही बाग किरकोळ फरक आहे का? मध्ये बांध आहे फक्त. यांनी ऑर्गॅनिक मध्ये केलाय, त्यांनी केमिकल मध्ये केलाय. आता हे 100% अजून त्यांचं आलेलं नाही, फक्त वर्ण फवारणी करतात. खालनं पण काय सोडायचं नाही, लक्षात ठेवा. महत्वाचं खालनं सोडायचं, लिक्विड फर्टिलायझर अजिबात सोडू नका. तुम्हाला इथले इथं फरक दिसतो ना. आता ही बाग किती हे झाल्या बघा, सोळपटली. आता आमच्याकडे सोळपटलं म्हणतात, तुमच्याकडे ते काय झालं म्हणतात, सलाटली म्हणतात. तर ही खरोखर फॅक्ट आहे. आणि हा जो फ्रेशनेस आहे ना, तो तुम्हाला बाहेरच नाही एवढा चांगला येतो की बोलायचं काम नाही. फ्रेशनेस फार येतो. आणि महत्वाचं, आता ह्यांचा खर्च कमी असेल का जास्त असेल आपल्यापेक्षा? नाही नाही नाही, आपलं आपण केलं, आपल्याला एक खर्च समजा एकरी 50,000 आलाय, ह्यांना किती आला असेल ते आहेत वाटतं ना? किती आला असेल तिथं? तेवढाच आला असेल का जास्त आला असेल केमिकल मध्ये? ते आता इथं नाही आहे. मग ते लक्षात घ्या, त्याचा खर्च जास्त येऊन सुद्धा झाडं बघायला नको वाटते ना. आता तो शेतकरी इथं आला, त्याला काय वाटत असेल, यांचं एवढं असं एवढं भारी दिसतंय आणि हे एवढं खराब दिसतंय. आता सगळ्यांनी बघितलं इथून, जरा तुम्ही जरा साहेब असं दाखवा, ही बाग बघा शेवटपर्यंत कशी दिसते. आता आपल्याला साहेब काय करायचं आहे, काहीच आणायचं नाहीये इथनं पुढं, हो का? काहीच आणायचं नाही शेतात. आता तेच जर ह्या बाजूला बघितलं तुम्ही, तर ही बाग शेजारची बघा, जमीन सारखा आहे, पाणी पण सारखं असेल, हो का? कमी आहे पाणी ह्यांच्याकडे, सगळं सारखं आहे जवळजवळ. लक्षात आलं का? आणि सर्वांची सारखंच आहे. पण आता काय झालंय, आधी आमची इथं एवढा म्हणजे एवढं मेंटेनन्स करावं लागत नव्हतं संत्र्यासाठी. आता या 2-4 वर्षात 5 वर्षात जेवढं मेंटेनन्स लागत आहे तेवढं आधी नव्हतं. आधी म्हणजे तुम्ही सर्वसाधारण कुठल्याही कास्तकाराच्या बागेत गेले असते तर ऍन एव्हरेज झाडं दिसले असते सर्वांची. आता 4 वर्षात 4-5 वर्षात लक्ष भरपूर द्यावं लागत आहे.
का द्यायला लागायला लागले? कारण म्हणजे ते वेगवेगळ्या जमीन- गोष्टी आहेत. जमीन आपली खराब झाली. खराब झाली. डाळिंबाच्या म्हणजे शेतकऱ्यांची भरपूर व्यवस्था strong फवारे मारून पण रिझल्ट भेटत नाही. डाळिंबात आमच्याकडे बघितलं सांगोला, 20 फवारे जसे नाही मारतात नाही ते. सांगोला, आटपाडी, पंढरपूर, जत हा एरिया जर बघितला ना सगळं डाळिंब होतं. जवळजवळ 80 ते 90% लोकांनी डाळिंब काढून टाकले, राहतच नाहीत म्हणजे डाळिंब. काही काही कास्तकार तसं झाले, आता काही परत काही लावायला लागलेत. 5-5 ती गोष्ट फवारे वेगळी. करून साखऱ्या मावा हे ते परेशान झाले, पूर्ण परेशान वेगवेगळ्या झाले. गोष्टी आहे. बुरश्या तरी ते भेटेल result पानगळ भेटत होत आहे. नाही. बरोबर. म्हणजे उत्पन्न कमी झालं, खर्च खर्च वाढला. भरपूर हा. वाढलाय. म्हणजे आणि झाडाचं पान टिकवासाठी महत्वाचं भरपूर काय मेहनत माहितीये घालावं का? नाही हे पान टिकवायसाठी जे घालता ना त्याच्यामुळेच पान गळ होते, ही लक्षात ठेवा. पान कधी गळल? खालनं काय येत नसेल तर, म्हणजेच मुळं खराब असली तर. मुळं चांगली झाली की आपोआप वरती येते. आपणाला काय ह्याला फळं आणायला सांगायला लागत नाही, त्या झाडाला फळं आणायचे आहेत. त्याला मस्त वाटतं आपली फळं चांगले असावे. सर आमच्या लक्षात इकडे आलं. यावर्षी काय झालं, म्हणजे पानावर ठिपके येऊन पानं गळले. त्याला भरपूर तर त्यावर काम करेल काय ग्रेशियस spot स्पॉट जो आहे. नव्हे, हे बघा काय झालं नाही. तुमच्याकडे काय झालं? पाऊस जास्त झाला. हा. पाऊस झाल्यामुळं मुळं कुजली, हा. मग ते पाणी पण घेऊ शकत नाही, म्हणून पानगळ झाली किंवा त्याच्यावर साईड इफेक्ट आले. आलं लक्षात आलं ते, मला माहिती आहे. अशी भरपूर पानगळ झाली हा. आमच्या इथं. तर ही पानगळ का झाली? खाली मुळं गेली. आता पानगळ होते का? नाही. आता काही पाऊस नाही, पण पाऊस चालू झालाय की हा प्रॉब्लेम येईल. म्हणून तुम्ही काय करायचं, बाहेरीच भरपूर मधल्याही रानात होतच जावा. मोकळ्या रानात नुसतं बाहेरीच होतायचं. अल्ट्रासी त्यात घालू नका. ड्रिपनं तुम्ही सोडता ते ठीक आहे, वरनं मारा, पण मधल्या रानात पण हे करा. लक्षात आलं का? आता हे बघा, तुम्ही काय करताय, तुम्ही NPK घालताय, 10-26-26 घातलं, बरोबर आहे. 10-26-26 पालापाचोळ्यातनं मिळतं, गांडूळ खतातनं मिळतं, जमिनीत काहीतरी हाय, कळलं का? तुम्ही शेणखत घालता त्यात हाय. मग तुम्हाला 10-26-26 मधनं किंवा बाकीच्या युरिया, सुपर फॉस्फेट, मिरुडा, पोटॅश मधूनच कशाला घालायचंय? तुम्ही कशाने घालू? कंपोस्ट घालू शकता, ऑर्गॅनिक कंपोस्ट आहे मागच्या वर्षी आम्ही आपल्याकडे. शेणखत टाकलं नव्हतं, पण यावर्षी आता अल्ट्राशी आणि बायोरिच कंटिन्यू चालू आहे, तर हा. त्यानं मग शेणखत पण टाकलं होतं या बागेत. हा, मग ते शेणखत टाकायचंच. शेणखत लागतं जीवाणूला. लक्षात आलं का? शेणखत नसलं तर तुम्हाला कंपोस्ट आहे आमच्याकडे. लक्षात आलं? तुम्ही कंपोस्ट टाकू शकता. एक नाही, 10 बॅग आमच्याकडे जरी शेणखत टाकलं मिळते एकरी, समजा, हा बऱ्यापैकी. मग काय अडचण खेडेगाव नाही. आहे ते. शेणखत असलं तर काही गरज नाही त्याची. शेणखत नसेल ज्यांच्याकडे त्यांनी हे करा. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो आपण इथं थांबूया, हा एपिसोड इथं संपवूया. नमस्कार.